मी हे कसं करणार परफॉर्म, हा चॉईसेस तू कसं ठरवते? आय ऑलवेज सी की ऍक्टर इज अ सेकंड क्रिएटर. एक कॅनव्हास पेपर आपल्याला दिलेला असतो डिरेक्टरने, त्याच्या मर्यादा आणि चौकटी सांगितलेल्या. कारण डिरेक्टरला पूर्ण फिल्म बघायची असते, त्याला फक्त एक पात्र ही त्याची फिल्म असते, त्याच्यामध्ये असंख्य काहीतरी घडत असतं. आणि म्हणून आपल्याला डिरेक्टर हा कॅप्टन ऑफ शिप असतो, कारण की तो आहे, त्याला माहिती की त्याला शिप घेऊन जायचंय, त्याला एका कॅरेक्टरला कुठेतरी पोहोचू आता इकडे चल वगैरे वगैरे, हे डिरेक्टरचं काम झालं. तो फर्स्ट पायरी जी आहे तुमच्या डिरेक्टरला समजून घेणं, त्याने काय मर्यादा ह्याला राखलेल्या आहेत, त्याच्या कुठल्याही टॉप व्ह्यू मध्ये कुठल्याही पात्राचं असं काहीतरी व्यक्त होणं हे त्याच्यासाठी पेंटिंग बटबटीत होण्यासारखं आहे. किंवा हे म्हणजे अगदीच ऑफलेट आहे, ह्याला काही ह्याचं विजिबिलिटीच नाहीये या ऍक्शनची, असंही त्याला वाटेल. मला ही ऍक्शन इथे गरजेची आहे कारण मला स्क्रीन प्लेचा हा धागा तिकडे घेऊन जायचा आहे. तर पहिल्यांदा यू हॅव टू अंडरस्टँड युअर डिरेक्टर. तो तुमचा सगळा पहिला सोर्स ऑफ मीडियम असतो तुमच्या पात्राकडे जाण्याचा.